एवढं सगळं घडलं तरी तुम्ही आम्हाला एका शब्दानेही बोलला नाहीत. एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलीत. आम्ही तुम्हाला कधीच परक मानलं नाही. पण तुम्ही आम्हाला विश्वासात घेतलं नाही. तुम्ही नाही आणि आणि गोवर्धननी पण नाही. फार मोठी चूक केली आहे तुम्ही. फार मोठी चूक केली आहे. साहेब नाही आहेत का? नाही, त्या नाही आहेत घरात. मी ॲडव्होकेट दीक्षितांकडून आलोय. ते मगाशी सांगितलं तुम्ही मला. काम काय आपलं? साहेबांनी हे पाकिट मासाहेबांना द्यायला सांगितले. अच्छा, काय आहे त्यात? मला माहित नाही. पण आता बघा ना, मा घरी नाही आहेत. तुम्ही काम करा ना, हे पाकिट मला द्या, मी देते त्यांना. नाही नाही, दीक्षित साहेबांनी सांगितलंय हे मासाहेबांच्याच हातात दे. हो, पण आता मा तर घरी नाही आहेत ना, आणि मी त्यांची सूनच आहे. का सुनबाईंच्या हातात हे पाकिट द्यायचं नाही असं दीक्षितांनी सांगितलंय? नाही नाही, असं नाही मॅडम. मग द्या ना. अहो द्या, मी आठवणीने देते. द्या, मी देते मान्य. हा बरं, येतो मी. माननी नवीन विल बनवले. या विल प्रमाणे तर दिवाकरना काहीच मिळणार नाही. म्हणजे माननी दिवाकरना बेदखल केलंय. नाही, त्या असं नाही करू शकत. मी त्यांना असं करू देणार नाही. मेघना या बाबतीत काहीतरी करायला हवं. हे असं होता कामा नये. मा मी तुम्हाला हे असं करू देणार नाही. तुमची गाठ माझ्याशी आहे.
गोवर्धन अरे तर पाण्यान आज आज मासाहेब आल्या होत्या. मासे इथे हो, सकाळी तू गेलास कामावर आणि पाठोपाठच आल्या त्या. कशा करता? खूप अस्वस्थ होत्या. मुक्ताच्या विचित्र वागण्याबद्दल बोलत होत्या. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ती खूप विचित्र वागते. सागरला नवरा म्हणून धड वागवतच नाही. तिच्या मनात नेमकं काय चाललंय काही उमजत नाही. कसली भीती आहे म्हणून तिला सायकेट्रिस्टकडे न्यायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं. खरं तर मी घाबरूनच गेले. काय बोलावं तेच कळेना. म्हणजे मुक्ताच्या बद्दल त्यांच्या मनात काहीतरी गैरसमज निर्माण होईल म्हणून मग मी काय म्हणून मम्मी काय काय मग मी खरं काय ते सांगून टाकलं. तू सगळं खरं सांगितलंस? काय केलंस तू? अगं याचे काय परिणाम होणार याची कल्पना आहे का तुला? अगं तूच तर माझी समजूत काढली होतीस ना की या बाबतीत कोणाशी काही बोलायचं नाही जेणेकरून मुक्ताच आहेत भलंय म्हणून. तूच सांगितलंस? अरे मी मुक्ताच्या चांगल्यासाठीच. काय डोमलं चांगल्यासाठी? याचे काय परिणाम होणार याची कल्पना आहे का तुला? मासाहेब घरी जाऊन तिला काय ओवाळणार आहेत? सगळं घर टोचून खाईल तिला. अगं या अशा बाबतीत काय मुलींना दोषी ठरवलं जातं. नाही रे, मासाहेब आणि शालिनी वहिनी तशा समंजस आहेत. अगं ते इतरांसाठी स्वतःच्या सुनेच्या बाबतीत ते असाच विचार करतील असं नाहीये. एक तर त्यांना भूतकाळ माहित नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फसवणुकीचा डाग आपल्यावर लागणार आहे. दोन घराण्याची आबरू कशी चुकीलीस तू अशी? अरे पण मुक्ताच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावत होत्या मासाहेब. काय करणार होते मी? बोलावंच लागलं मला. बोलावं लागलं मला सांगते. या सगळ्या गोष्टीचे परिणाम तिला भोगायला लागणार याची कल्पना आहे तुला? काही तिची चूक नसताना फार चुकीचं वागलीस तू. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती माझी. तुझ्या पोटच्या पोरीच्या बाबतीत असं घडलं असतं काय केलं असतोस तू? बोलली असतेस तू? मला सांगते बोलावं लागलं मला म्हणून.
जागे व्हा, आता तरी जागे व्हा. अहो या घरात काय भयानक घडतंय हे कळतंय का तुम्हाला? दिवाकर तुमच्या मानी विल बदललंय. दिवाकर मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आले ते विल. दिवाकर आता असं हात पाय गाळून चालणार नाही हो. अहो नाही तर खरंच आपल्या हातात भिकेचा कटोरा येईल. दिवाकर तुमच्या मानी या नवीन विल मध्ये तुम्हाला मला काही ठेवलेलं नाहीये. दिवाकर तुम्हाला बेदखल केलं त्यांनी. दिवाकर आईने मुलाला डिसोन करणं म्हणजे काय हे कळतंय का तुम्हाला? गोवर्धन, भाजी कुठची करायची आज? मी चालले वाण्याचं सामान आणायला, येता येता घेऊन येते. मी तुझ्याशी बोलते, तू बोलणार नाहीयेस का माझ्याशी? काय रे, भूक लागलीये? काहीतरी बनवून देऊ तुला? अरे काय हवंय? मुक्ता, सागर प्लीज मला थांबू नको, मला जाऊ दे. मुक्ता, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. सागर प्लीज, मी या घरी नाही राहू शकत. असं काय करतेस? काय झालंय सांगशील का? नाही सांगू शकत, मला प्लीज जाऊ दे सागर, प्लीज. आजी आजी, मुक्ताताई घर सोडून जातेय. तू चल ना लवकर प्लीज.
काय झालंय मुक्ता? सागर, मी खूप प्रयत्न केला रे, पण तरी तुला सुख नाही देऊ शकले. माझ्यामुळे ना तुला नुसता त्रासच झालाय आणि मनस्ताप सुद्धा. आय फील व्हेरी गिल्टी अबाउट दॅट. पण मी कधी असं म्हणालोय का की मला तुझ्यामुळे त्रास होतोय? पण तू असं म्हणेपर्यंत मला राहायचं नाहीये इथे. सागर, तुझ्यासारखा चांगला नवरा मिळाला याचा मी अजून गैरफायदा नाही घेणार आहे. आय डोंट डिझर्व यू. मला जाऊ दे प्लीज. जस्ट लेट मी गो. मुक्ता, तू माझ्याशिवाय राहू शकशील? तू जर हो म्हणालीस तर मी तुला नाही थांबवणार. डोंट वरी. फक्त माझ्यावर विश्वास ठेव बस. या सगळ्या गोष्टीचं परिणाम तिला भोगायला लागणार. कल्पना आहे तुला? काही तिची चूक नसताना फार चुकीचं वागलीस तू. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तुझ्या पोटच्या पोरीच्या बाबतीत असं घडलं असतं काय केलं असतोस तू? बोलली असतेस तू? मला सांगते बोलावं लागलं मला म्हणून. तुझ्या पोटच्या पोरीच्या बाबतीत असं घडलं असतं काय केलं असतोस तू? तुझ्या पोटच्या पोरीच्या बाबतीत असं घडलं असतं काय केलं असतोस तू? तुझ्या पोटच्या पोरीच्या बाबतीत असं घडलं असतं काय केलं असतोस तू? तुझ्या पोटच्या पोरीच्या बाबतीत असं घडलं असतं काय केलं असतोस? तुझ्या पोटच्या पोरीच्या बाबतीत असं घडलं असतं काय केलं असतोस?